आता पुढची एक महत्त्वाची बातमी बघूयात। मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत। आशिष शेलार यांच्या कार्यालयात ही भेट होणार आहे। गुरुवारीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती। तसंच आज अमित ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट घेत असताना राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि ही काही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि आज त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीत कुठेतरी मिठाचा खडा पडला होता का असा सवाल उपस्थित झाला होता, परंतु आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अगदी 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट झाली होती। त्या पार्श्वभूमीवर आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीचं नेमकं कारण काय आहे आणि या भेटीत नेमकी कुठली चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते, मात्र आता ते संपलेत असं शेलार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते। पण असं असताना सुद्धा राज ठाकरेंकडून ही आता पहिलीच भेट समजली जाते। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, या भेटीचं कारण कळू शकलंय का आणि काय चर्चा होऊ शकते भेटीत? ते आपण जर पाहिलं तर अद्यापही कारण जे आहे ते दोन्ही नेतृत्वाकडून जे ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे। पण आपण जर पाहिलं तर आता अमित ठाकरे जे ते ह्या ठिकाणी दाखल झालेले थेट जे ते मंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयात येऊन ही भेट जे ते सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही नेत्यांमध्ये जे ती चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आजूबाजूला बसून हे डिस्कशन जे ते या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेलं पाहायला मिळते। विशेष बाब म्हणजे की नुकतीच म्हणजे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते आणि त्याच्यानंतर आता राजपुत्र अमित ठाकरे जे ते सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीला आलेले, त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना जे ते उधाण आलेलं। विशेष बाब म्हणजे की एकीकडे स्वतः मंत्री आशिष शेलार यांनी एका बाईटमध्ये म्हटलं होतं की माझ्यातले आणि राज ठाकरे यांच्यातले वैयक्तिक संबंध जे ते संपलेले आहेत आणि त्याच्यानंतर की ही भेट जी ती भुवया उंचवणारी असणार आहे। कारण की मागच्या अनेक दिवसांपासून मनसे या पक्षाच्या भोवती महाराष्ट्राच्या राजकारणाची जे ते एक वलय तयार झालं होतं की मनसे नेमकं कोणासोबत जे ती युती हात मिळवणी करणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रयत्न करते, दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती होताना पाहायला मिळते। आणि त्याच्यातच आता मनसेचे महत्वाचे हे दोन्ही नेते म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट आणि आज अमित ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट। आता आणखी एक बाब जर पाहिली तर आशिष शेलार यांच्याकडे भाजपचं मुंबईचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर मनसेनी घातलेली कंबर आणि भाजपच्या मुंबई अध्यक्षाला मनसेचा नेता भेटायला येणं आणि त्या 4 दिवसाआधी मनसेचा प्रमुख नेता हा थेट भाजपच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला भेटणं, त्याच्यामुळे अनेक चर्चांना जे ते उधाण आलं होतं आणि त्याच्यानंतर आजची ही भेट। आणि या भेटीचं महत्वाची बाब म्हणजे की या भेटीबद्दल अद्यापही कुठल्याही पक्षाकडून जे ती सविस्तर मांडणी जे ती करण्यात आली नव्हती। म्हणजे भाजपकडूनही काही सांगण्यात आलं नव्हतं। आम्ही स्वतः मनसेच्या अनेक नेत्यांना अमित ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या संपूर्ण त्यांच्या निकटवर्तीयांना जे ते या संदर्भातले प्रश्न विचारले होते, पण अद्याप त्यांच्याकडूनही काही सांगण्यात आलं नव्हतं। म्हणजे शेवटपर्यंत आजच्या भेटीचं नेमकं कारण काय गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता ही भेट जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे या भेटीत नेमक्या काय चर्चा होतात, कारण की आपण जर पाहिलं तर खरंय अजय, आपण बघितलं होतं 2 दिवसांपूर्वी जेव्हा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, त्या भेटीबद्दल सुद्धा प्रचंड उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिलेली होती। परंतु त्या भेटीमध्ये मात्र टाउन प्लॅनिंग आणि त्याचबरोबर मुंबईतील ट्रॅफिक या संदर्भात चर्चा झाल्याचं आपल्याला समजलं होतं। पण या सगळ्या मुद्द्यावर भाजपच्या नवनाथ मन यांनी एक अशी प्रतिक्रिया दिली होती की राज ठाकरे हे सध्या कुणासोबत आहेत याचं उत्तर सध्या फक्त राज ठाकरेंनाच माहिती आहे। आणि आता ह्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अमित ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट कसं बघायचं याकडे? 2 राजकीय नेते एकत्र येतात, त्यांच्याकडून जे ती इतर गोष्टींवर जरी चर्चा झाली तरी राजकीय चर्चा ही नेहमीच केली जाते असं एकंदरीत म्हटलं जातं आणि ही पार्श्वभूमी राहिलेली। त्यामुळे जरी या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची टाउन प्लॅनिंग संदर्भात भेट झाली असेल तरी किरकोळ का होईना तर राजकीय वर्तुळातल्या ज्या राजकीय चर्चा असतील त्या झाल्याच असाव्या असे एक गृहीतक जे ते मानलं जातं। त्याच्यानंतर आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट जी ती
सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते दृश्यांमध्ये। ही सगळी ताजी दृश्य जी आहेत ते आपण माझाच्या प्रेक्षकांना दाखवतोय। आजच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले, त्यामुळे नेमक्या ह्या भेटीमागचं कारण काय, ही राजकीय भेट आहे का, हा पहिला मुद्दा। दुसरा म्हणजे आशिष शेलार हे सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यामुळे सांस्कृतिक विषयासंदर्भात ही भेट आहे का, हा दुसरा मुद्दा आहे। जर मग ही भेट सांस्कृतिक विषयासंदर्भात होती तर मग या भेटीबद्दल उघड मनसेकडून किंवा अमित ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडून भूमिका का मांडण्यात आली नाही, हा एक तिसरा मुद्दा असणार आहे। त्यामुळे एकीकडे बंद दारात जरी आता आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात, पण ही दृश्य काचेच्या मार्फत म्हणजे खिडकीतून घेतली गेलेली, त्यामुळे बंद दाराआडच ही भेट जी आहे ती सुरू झालेली आहे, आतमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे जरी अमित ठाकरे सांस्कृतिक मंत्र्यांसोबत चर्चा करत असले तरी आपल्याला हे अधोरेखित करावं लागेल की आशिष शेलार हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत। नुकतीच प्रभाग रचना जी आहे ती समोर आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक पक्ष जो आहे तो कंबर कसताना पाहायला मिळतोय। मनसेही मागच्या अनेक दिवसांपासून ऍक्शन मोडमध्ये आहे, त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जर मनसेचं एक नेतृत्व म्हणजे विद्यार्थी सेनेचं नेतृत्व राजपुत्र अमित ठाकरे जर मुंबई अध्यक्ष भाजपच्या यांना भेटण्यासाठी आले असतील तर नक्कीच ही भेट मंत्र्यांसोबत सांस्कृतिक मंत्र्यांसोबत होते, पण त्यासोबतच अधोरेखित महत्वाचं असेल ते म्हणजे की भाजपच्या मुंबई अध्यक्षांना अमित ठाकरे म्हणजे राजपुत्र जे ते भेटण्यासाठी आलेले। अजय बरोबर आहे, म्हणजे आशिष शेलार हे सांस्कृतिक कार्यमंत्री जरी असतील परंतु काही दिवसांपूर्वी आपण काही प्रतिक्रिया समोर आलेली बघितली होती आशिष शेलारांची की आपले राज ठाकरेंसोबत काही वैयक्तिक संबंध आहेत, मात्र त्या संबंधांमध्ये काहीतरी कुठेतरी बिनसल्याचं देखील आपण बघायला आपल्याला थोडंफार मिळालेलं होतं। परंतु आज राज ठाकरेंकडून कुठेतरी पहिलं पाऊल टाकलं गेलंय का, अमित ठाकरे त्या निमित्तानं आशिष शेलारांशी भेटतायत असं आपण म्हणायचं का? नक्कीच आपण जर पाहिलं तर ही जे वैयक्तिक दरी तयार झाली होती, जसं चर्चा सुरू झाल्या होत्या त्याच्यानंतर आता जर अमित ठाकरे या ठिकाणी आले असतील तर नेमकीच ती वैयक्तिक दुरी जी आहे ती सुद्धा जे ती मिटवण्याचा संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी असेल। आपण जर पाहिलं तर मनसेची जी एकंदरीत दादर येथील शिवाजी पार्कवर सभा झाली होती, त्या सभेत मनसेचे आता मुंबईचे जे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सुद्धा परखड टीका जी आहे ती आशिष शेलार यांच्यावर केली होती। त्याच्यानंतर राज ठाकरेंसोबतचे जे वैयक्तिक जे त्यांचं मैत्रीत्व होतं ते धूसर झाल्याची बाब जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगू लागली होती आणि ती धूसर झालेली बाब आता नक्कीच अजय आता त्यामुळे ही भेट होतेच आहे आणि या भेटीनंतर नेमकी या दोघांकडूनही माध्यमांना काय प्रतिक्रिया मिळते याची आपण वाट बघूयात। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता